हॅलो मित्रांनो, आज आहे 13 फरवरी. आज आपण बघणार आहोत आजचे महत्त्वपूर्ण करंट अफेअर्स आणि आपण त्याच्यासोबत काल जे शिकलो त्याचे आपण करणार आहोत रिव्हिजन. तर 12 फेब्रुवारी 2026 रोजी पुकारण्यात आलेल्या भारत बंदचे मुख्य कारण काय होते? तर नवीन कामगार संहिता आणि व्यापार हे त्याचे मुख्य कारण होते. नक्षा हे नवीन पोर्टल कोणत्या मंत्रालयाने सुरू केलेले आहे? तर हे पोर्टल ग्रामीण विकास मंत्रालय, भूमी संसाधन विभाग यांनी सुरू केलेले आहे. नंबर 3 आहे, फेब्रुवारी 2026मध्ये कोणत्या राज्याने P4 बंगारू कुटुंबम ही योजना सुरू केलेली आहे? तर ही योजना सुरू करणारे राज्य आहे आंध्र प्रदेश. भारतीय लष्कराने नुकताच कोणता मोठा युद्ध सराव पूर्ण केलेला आहे? तर राजस्थानमध्ये प्रहार नावाचा हा मोठा युद्ध सराव पूर्ण केलेला आहे. कोणत्या भारतीय क्रिकेटाने फेब्रुवारी 2026मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचे जाहीर केले आहे? तर हे आहे आपण ज्यांना लहानपणीपासून बघत आहोत आर. चंद्र अश्विन म्हणजे रविचंद्र अश्विन यांनी संन्यासाची घोषणा केलेली आहे. तसेच डिजिटल इंडिया 2.0 अंतर्गत केंद्र सरकारने कोणत्या क्षेत्रावर सर्वाधिक भर दिला आहे? तर 6G आणि तसेच तंत्रज्ञान AI याच्यावर भारताने 2.0मध्ये सर्वात जास्त प्रभाव आहे. तर महाराष्ट्रातील कोणत्या शहराला नुकतेच सर्वात स्वच्छ शहर म्हणून घोषित करण्यात आले आहे? तर हे आहे आपली नवी मुंबई, याला सर्वात स्वच्छ शहर म्हणून महाराष्ट्राचे शहर घोषित केलेले आहे. सध्या चर्चेत असलेले स्काल्पल क्षेपणास्त्र म्हणजेच मिसाईल हे कोणत्या देशाने युक्रेनला पुरवलेले आहे? तर हे फ्रान्सने युक्रेनला दिलेले आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया फेब्रुवारी 2026च्या पतधोरणाची रेपो रेट किती ठेवण्यात आलेली आहे? तर हे आहे 6.5 ठेवण्यात आलेले आहे. नुकताच लोकसभेच्या अध्यक्षविरोधात अविश्वासाचा प्रस्ताव मांडण्यात आलेला आहे. तर त्यांचे नाव काय आहे? तर त्यांचे नाव ओम बिर्ला आहे. आता आपण बघूया आजचे महत्त्वाचे करंट अफेअर. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 13 फरवरी 2026मध्ये कोणत्या नवीन इमारतीचे उद्घाटन करण्यात आलेले आहे? तर हे आहे ऑप्शन क्रमांक ब, सेवा तीर्थ आणि कर्तव्य भवन या दोन्ही बिल्डिंगचे त्यांनी उद्घाटन केलेले आहे. तर हे दोन्ही बिल्डिंग आहे नवी दिल्ली येथे यांनी उद्घाटन केलेले आहे. प्रशासकीय कामात सुलभता आणि हा या मागचा मुख्य उद्देश आहे. नंबर 2 आहे भारत आणि कोणत्या देशाने 2026मध्ये नवी पराक्रम वर्ष म्हणून घोषित केलेले आहे? तर भारतासोबतच फ्रान्स हा देश आहे ज्यांनी नवीन पराक्रम वर्ष म्हणून साजरा केलेला आहे. याच्यामध्ये तंत्रज्ञान, स्टार्टअप आणि हरित ऊर्जा क्षेत्रात सहकार्य वाढवावा त्याच्यासाठी भारत आणि फ्रान्सने 2026 वर्षे इनोव्हेशन इयर म्हणून साजरा केलेला आहे. आपण प्रश्न क्रमांक 3 बघूया आता. हे जे दिल्लीचे नवीन मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर बघा आपले अशोक कुमार जे आहे यांना दिल्लीचे नवीन मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून घोषित केलेले आहे. तर हे एक IAS अधिकारी आहेत. IAS अधिकारी अशोक कुमार हे एलिस वॉज यांची जागा घेणार आहेत. यांच्या आधी दिल्लीचे मुख्य निवडणूक आयुक्त हे एलिस वॉज होते. आता त्यांची जागा अशोक कुमार यांनी घेतलेली आहे. त्यांची नियुक्ती आगामी स्थानिक निवडणुकीच्या परामर्शावर महत्त्वाची मानली जात आहे. तसेच आपला प्रश्न क्रमांक 4 आहे. कोणत्या ई-कॉमर्स कंपनीने फेब्रुवारी 2026मध्ये भारत फूड डिलिव्हरी क्षेत्रात प्रवेश करण्याची घोषणा केलेली आहे? ज्याप्रमाणे झोमॅटो, स्विगी हे आहे तसेच आता फ्लिपकार्टसुद्धा फूड डिलिव्हरीमध्ये उतरलेला आहे. झोमॅटो आणि स्विगीची मक्तेदारी
मोडीत काढण्यासाठी वॉलमार्ट मालकीची जे फ्लिपकार्ट कंपनी आहे, आता ते या खाद्यपदार्थ वितरण व्यवसायामध्ये उतरलेली आहे. प्रश्न क्रमांक 5 आहे, फेब्रुवारी 2026च्या ताज्या अहवालानुसार भारतातील कोणत्या राज्यात काळा ताप म्हणजेच कालाजार हे याच्यात 65हून अधिक रुग्ण आढळलेले आहे? तर हा कालाजार जो आहे हा आपल्याला पश्चिम बंगालमध्ये आढळलेला आहे. पश्चिम बंगालमध्ये 11 जिल्ह्यामध्ये हा आजार आढळून आलेला आहे. याचा प्रादुर्भाव वाढला असून हा रोग वाळूच्या माशीच्या चावल्यामुळे पसरतो. तिला सँडफ्लाय असे म्हणतात. 13 फरवरी हा दिवस जगभरात कोणत्या दिवस म्हणून साजरा केला जातो? तर 13 फरवरी हा जागतिक रेडिओ दिन म्हणून साजरा करण्यात येतो. युनेस्कोद्वारे 2011 पासून हा दिवस साजरा केला जात आहे. माहिती प्रसारित करण्याचे रेडिओ हे एक प्रभावी माध्यम आहे. प्रश्न क्रमांक 7 आहे, केंद्रीय अर्थसंकल्पना 2026 नुसार कोणत्या वर्षापर्यंत भारताची अणुऊर्जा क्षमता ही 3 पटीने वाढवण्याचे लक्ष्य ठेवण्यात आलेले आहे? तर ऑप्शन क्रमांक ब 2031 ते 2032 मध्ये केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी राज्यसभेत पुष्टी केली आहे की स्वदेशी PHWR प्रकल्पाद्वारे अणुऊर्जा उत्पादनासाठी मोठी वाढ केली जात आहे. प्रश्न क्रमांक 8 आहे, आता नुकतेच झालेले महानगरपालिकेचे इलेक्शन याच्यामध्ये मुंबईची महानगरपालिका याच्यातील नवीन महापौरपदी कोणाची निवड करण्याची शक्यता आहे? तर याच्यामध्ये जे आपल्या ऋतू तावडे आहे यांना मुंबईचे महानगरपालिका निवडणूक आयोगाच्या हिशोबाने त्यांना मुंबईचे महापौर करावे असे ठरवण्यात आलेले आहे. तर मुंबई महानगरपालिका निवडणुकीनंतर राजकीय घडामोडीनुसार ऋतू तावडे यांचे नाव आघाडीवर आहे आणि ह्या काही दिवसातच आपल्याला मुंबईच्या महापौरपदी दिसतील. प्रश्न क्रमांक 9 आहे, ICC T20 विश्वकप 2026च्या यजमानपद हे कोणत्या देशांनी ठरवलेले आहे? म्हणजे कोणत्या देशाकडे हे यजमानपद आहे? कोण हे T20 वर्ल्ड कप कोणता देश होस्ट करणार आहे? तर याच्यामध्ये 2 कंट्री आहे, एक आहे आपला भारत आणि दुसरा आहे श्रीलंका. हे यावर्षीचे T20 कप होस्ट करणार आहे. 2026च्या T20 वर्ल्ड कप भारत आणि श्रीलंका संयुक्तपणे आयोजित करण्यात आलेले आहे. आखरीचा प्रश्न बघूया आपण. प्रश्न क्रमांक 10, प्रधानमंत्री किसान संपदा योजना हे कोणत्या मंत्रालयाशी संबंधित आहे जी फेब्रुवारी 2026 मध्ये चर्चेमध्ये आहे? तर हे आहे खाद्य प्रसारण उद्योग मंत्रालय. केंद्रीय मंत्री चिराग पासवान हे खाद्य प्रसारण उद्योग मंत्री आहेत. यांनी या योजनेद्वारे भारतातील अन्न प्रक्रिया याची सुविधा मजबूत व्हावी याच्यासाठी हे नमूद केलेले आहे. तर याच्या आता आपले आजचे करंट अफेअर पूर्ण झालेले आहे. मित्रांनो, हे तुम्हाला पोलीस भरती, तलाठी, वनरक्षक याच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आहे. तुम्ही काळजीपूर्वक हे अभ्यासा आणि याचे रिव्हिजन करण्यासाठी तुम्ही आणखी एकदा याला 2x स्पीड करून बघू शकता. त्याचसोबत तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब करत चला.